नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। नोंदणी अधिनियम 1908 नुसार कोणत्याही प्रकारचा कायदेशीर प्रश्न उद्भवल्यास नोंदणी दस्तऐवजातील सर्व निष्पादक जबाबदार। लातूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथील गट क्रमांक 466 प्लॉट क्रमांक 60 या जागेचे क्षेत्र सामायिक असताना त्यापैकी जयवंत विश्वनाथ पाटील यांच्या मुलाच्या संगमेश्वर यांच्या नावाने असलेल्या सर्व अधिकार पत्रानुसार लतीफ वलीसाब शेख राहणार इस्लामपुरा लातूर यांच्या मार्फत सीमा वाजिद पठाण म्हणजेच वाजिद पठाण यांच्या पत्नीने खरेदी केला। यानुसार हा प्लॉट क्रमांक 60 पैकी पूर्व भाग 22/40 याचा करारनामा शाहपूर मुसा शेख राहणार चांडेश्वर यांना करून दिला आहे। परंतु काही लोक संबंधित जागेवर येऊन जागेवरचा शेड काढून नुकसान केले आहेत। या जागेचे कायद्यानुसार सर्व कागदपत्र सीमा वाजिद पठाण यांच्याकडे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। कायद्यानुसार न्याय मिळावा अशी मागणी सीमा पठाणचे पती वाजिद पठाण यांनी केली आहे। या प्रकरणात मतीन शेख यांनीही आपली बाजू मांडली आहे। या प्रकरणासंदर्भात दिलेली प्रत्यक्ष मुलाखत व सादर केलेली कागदपत्र यानुसार हे बातमीद्वारे फक्त बाजू मांडण्याचा प्रयत्न आहे। सिटीझन न्यूजचा या संदर्भात कुठलाही संबंध नाही। काल माध्यमामध्ये एक बातमी फिरत आहे, तिथे तुमचं नाव घेतलेलं आहे त्या लोकांनी। विषय काय आणि प्रकरण काय आहे? हो, मी मतीन शेख अंजलीनगरला राहतो। काल जो वैशालीनगर 466 बाभळगाव येथील जो फ्लॅट होता 60 नंबर, तिथं जो प्रकार घडला, आमचे वाजिदभाई पठाण यांचा तो फ्लॅट होता आणि तो मी माझ्या माध्यमातून जे आमच्या एक ओळखीच्या होत्या, आम्ही त्याला तो फ्लॅट घेऊन दिलेला होता आणि सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये लीगल होत्या, कायद्याने होत्या। गैरकायदेशीर ह्याच्यामध्ये कुठलीही बाब नव्हती। पण त्यांनी काही दिवसापूर्वी आमच्याशी संपर्क केला। माझ्या समोरचे जे एक पत्रकार आहेत शेख याने आमच्याशी संपर्क केला की बाबा हा जागा आमची आहे। मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही तुमचे पेपर घेऊन या। आम्ही आमचे पेपर घेऊन येतो आणि एका ठिकाणी आम्ही जवळ माझ्या मते शुक्रवारी आम्ही बसलो पण एका ठिकाणी, आणि एका ठिकाणी आम्ही बसून ह्या गोष्टीवरती सगळ्या गोष्टीवरती आम्ही चर्चा केली। आणि चर्चा केल्या असताना 1 महिन्याचा टाईम त्याच्यामध्ये ठरला आणि ते टाईम असा ठरला 1 महिन्याचा की आम्हाला ज्याने जागा दिलेली आहे त्या मालकाला आम्ही घेऊन येतो आणि तुम्ही ज्या मालकाकडून जागा घेतलेली आहे तुम्ही त्या मालकाला घेऊन या, असं त्या ठिकाणी ठरलं। जवळपास 25 ते 30 लोक त्या ठिकाणी हजर होते। एवढ्याच्या समोर ही गोष्ट ठरल्याच्या नंतर त्यांनी बी ह्याला सहमती दर्शवली आणि आम्ही तर काय तयारच होतो आणि आम्ही आमच्या मालकाला आणायला तयारच आहोत आणि आज बी आम्ही तयार आहोत। त्यात काहीच अडचणीचं नाही, आम्ही आज पण तयार आहोत। आम्ही ज्याच्याकडून घेतलंय त्याला आणायला आम्ही आज पण तयार आहोत। कायदेशीर जे काही गोष्ट त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टीला आम्ही तयार आहोत। असं ठरलेल्याच्या असताना सुद्धा तिथं घर होतं, त्या घरामध्ये साहित्य होतं, संसार उपयोगी साहित्य होतं। ते सगळं शेडसहित ते संसार उपयोगी साहित्य यांनी ट्रॅक्टर लावून तोडून भरून नेलेलं आहे। आणि हे ठीक आहे, हे दिवसा केलं असतं तर आम्ही जाऊन बोललो असतो, काही अडचण बी नव्हती आम्हाला। पण चोरासारखं दरोडा टाकण्याचं काम ज्याने रात्री केलंय, एका पत्रकार अशा व्यक्तीला रात्रीच्याला दरोडा टाकणं शोभतं का? कुणाचं घर उद्ध्वस्त करणं त्याला शोभतं का? आणि ज्यांना आम्ही जागा दिलेली आहे त्या महिलेचे त्यांनी बाईट घेतले, बरोबर आहे। त्या महिलेची बाईट घेतल्यामुळे त्यांची जे बदनामी आता सध्याला जे प्रसार माध्यमामध्ये जे होत आहे किंवा त्यांच्या नातेवाईक त्याला फोन करून विचारत आहेत, त्यांची जे बदनामी होत्या त्याचा जबाबदार कोण आहे? ठीक आहे, आता त्या महिलेने जर काय त्या दिवशी बोलले असतील त्यांना आम्ही जागा दिलेली आहे, कायदेशीर गोष्टी करून आणि कायद्यानं त्याला सगळ्या कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही त्याला घेऊन दिलेलं आहे। त्यांचं जे काही असेल ते काय आमचे जे ओनर होते ते पण ते क्लिअर करणार आहेत। आम्ही त्यांचं जे काही असेल ते करूतच, पण ज्या गोष्टी एक चोरासारखा त्यांनी ठीक आहे, त्यांनी कायद्याची गोष्ट कायद्याचा मार्ग अवलंबला पाहिजे होता। ठीक आहे बाबा, त्यांचं असं त्यांनी पेपर पोलीस स्टेशनला द्यायचे होते,
प्रशासनाची त्यांनी मदत घ्यायला पाहिजे होती की बाबा आमच्या जागेवर हे असं आहे. त्यांनी तसं न करता त्यांनी जे चोरासारखं जे रात्रीच्याला जे त्या ठिकाणी केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि आम्ही ह्याच्या विरोधात विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात तक्रार पण दाखल केलेली आहे. आणि ह्या सगळ्या जे काय त्याच्यामध्ये घडलेल्या त्या सर्व प्रकारची आम्ही तक्रार त्या ठिकाणी विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे ह्याची सखोल चौकशी करावी आणि जे काही कायद्याच्या चौकटीत बसत असेल त्याचा त्यांनी छडा लावावा, आमची एवढीच आहे. आणि आजही कायद्याच्या चौकटीत बसणारी प्रत्येक गोष्ट करायला आम्ही तयार आहोत. सर, आपण आज माध्यमाकडे आलेला आहात, काय तुमचं प्रकरण आहे किंवा काय बातमी आलेली आहे का किंवा सोशल माध्यमामध्ये काय चर्चा चालू आहे का? काय विषय? नमस्कार, मी वाजिद पठाण, ठाणार लातूर. माझं बाबळगाव वैशालीनगर या ठिकाणी माझा एक प्लॉट आहे. त्या प्लॉट संदर्भात काही लोकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकलेले आहेत आणि जेणेकरून ते प्लॉट माझ्या मालकीचा आहे. मी संबंधित मालकाकडून ते विकत घेतलेलं आहे. त्यामुळं संबंधित लोक मला त्रास देत आहेत. आणि त्या प्लॉटचे जे जागा आहे गट नंबर 466 आणि प्लॉट नंबर 60 आहे तो. आणि त्या प्लॉटमध्ये त्या गट नंबरमधले 4 मालक आहेत. ते समायिक क्षेत्र असल्या कारणाने 4 मालक असल्यामुळे त्या ज्या प्लॉट संदर्भात त्यांनी जी अफवा पसरवली की हा प्लॉट आम्ही हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे केलं आहे, ते केलं आहे, विनाकारण जे अफवा पसरवलेले त्याच्यात काही तथ्य नाही. कारण त्या प्लॉटचा मालक जयंत पाटील हा आहे आणि त्यांच्या बसल्या रजिस्ट्रीमध्ये इरटे आप्पा म्हणून आहेत, त्यांच्या नावावर रजिस्ट्री आहे. ते मुळात 2 मालक वेगवेगळे असल्या कारणामुळे त्याच्यावर आम्ही जाणून बुजून कब्जा करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि सदरील प्लॉट माझं चतुर्सीमा वगैरे जागेचे सगळे व्यवस्थित आहे. मी 60 एकर अधिकारपत्र जयंत पाटलांच्या चिरंजीव जे आहेत त्यांच्याकडून त्यांच्या वारसा हक्काप्रमाणे जसं त्यांना जागा मिळाली त्यानुसार मी ती जागा विकत घेतलेली आहे. त्याचे त्यांना पैसे दिलेले आहेत आणि त्यानुसार मी बी परत समोरील व्यक्तीस ते ठराव करून दिलेला होता. आणि त्या ठरावामध्ये मी सरळ लिहिलेलं आहे, बॉन्ड आहे, ते नोटरी आहे शासकीय, त्याच्यावर स्टॅम्प मारलेला आहे. आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की बाबा संबंधित जर प्लॉटवर काही कोणाचं वाद असेल किंवा काही पोलीस केस असेल, काही असेल तर त्याचे सर्व सारले करून देण्याची जबाबदारी माझी आहे. आणि ती मी स्वखुशीनं त्यांना करून देण्याचं मी करारपत्र त्यांच्या नावावर केलेलं आहे. आणि ते मी त्यांना जसं माझ्या ह्याच्यामध्ये जे प्रकरण वगैरे काही असतील किंवा संबंधित प्लॉटवर काही बोजा असेल ते मी निर्विवाद क्लिअर करून त्यांना देईन. कारण मला बी ज्यावेळेस त्या मालकाने आणि त्या लतीफ शेख यांनी जे मला जागा दिली त्यावेळेस त्यांनी मला हे म्हणलं होते की या जागेवर कसलाच प्रकारचा वाद नाही, ही जागा क्लिअर आहे, काय तुम्ही ही जागा घेऊ शकतात. आणि त्यांनी मला हे डॉक्युमेंट्स दाखविले वारसा अधिकाराचे. त्यानुसार मी 60 एकर आणि अधिकारपत्र करून घेतलेलं आहे. आणि जी संबंधित जी कायदे प्रणाली आहे ती पूर्ण मी केलेली आहे. त्यामुळं माझं आणि त्या महिलेचं काही वाद नाही. आणि त्या महिलांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला मी अधिकारपत्र ठरावपत्र करून देताना तुम्हाला लिहून दिलेलं आहे, तरी तुम्ही कुणाच्या अफवाला बळी न पडता तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. तुमचं जे बी आहे मी समोरच्या मालकाकडून व्यवहार क्लिअर करीन आणि त्याच्याकडून जे व्यवहार क्लिअर झाल्या तुम्हाला तुमचे पैसे पाहिजे पैसे देऊन टाकू. त्याचं काही आम्हाला अर्थार्थी काही नाही. आणि जे मला लोकांनी त्रास दिलेले आहेत माझ्या जागेवर आणि मला जीवे मारण्याच्या जे धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी ते मुस्तफा शेख आणि ते संबंधित पत्रकार त्यांना मी सांगू इच्छितो की सोशल मीडियावर जे तुम्ही माझी बदनामी करत आहात ते थांबवावी. मी कायदेशीर प्रक्रियेला पूर्णरित्या तयार आहे. तुम्हाला त्यावेळेस मी सांगितलं होतं जे बी असेल प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, कायदा आहे, कायद्यानुसार आपण वागू. परत तुम्ही त्याचा गैरउपयोग केलेला आहे. शासनाची कसलीच मंजुरी नसताना, न्यायपालिकेची मंजुरी नसताना, पोलीस प्रशासनाचा कसलाच हस्तक्षेप न घेता तुम्ही स्वतः तुमच्या मनाने जबरदस्तीनं संबंधित जागेवर तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते परत शोभेल असं नाही. ते गोरगरीब जनता ही पत्रकारांपाशी जाते. जर न्याय कुठं मिळत नसेल तर पत्रकार हे
हेच आमचे न्यायदेवता राहतात. कारण सामान्य माणूस जाणार कुठं फक्त पत्रकारावर पैसे आपली व्यथा मांडणार, जिथं अन्याय झालाय त्यांच्यापाशी बाजू मांडणार आणि प्रसारमाध्यमांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करावं ही माझी तुम्हाला विनंती आहे साहेब. तुम्ही याचा गैरवापर करू नका. मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे, माझे जे बी डॉक्युमेंट्स आहेत मी संबंधित मीडियाला मी दाखवलेले आहेत, दिलेले आहेत का. आणि माझं त्याच्यामध्ये काही नाही. मी बी लोकांकडून घेतलेली जागा आहे. त्यामुळं मी काही प्लॉट एजंट वगैरे काय नाही. मी बी एक सामान्य माणूस आहे. कायद्याने जी बी असेल, जी बी प्रक्रिया होईल त्याला मी मान्य करून चालणारा माणूस आहे आणि मी कायदा मानणारा माणूस आहे. कायद्याच्या पुढे जाणारा माणूस नाही. एवढं मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की कृपया करून या काल ज्या टाकलेल्या पोस्ट आहेत त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. कारण कायदा हा सगळ्यांसाठी आहे, जनसामान्याचा कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी कायदा केलेला आहे. पत्रकार असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, सामान्य माणूस असो, का सगळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी एकच कायदा केलेला आहे. सगळ्याला न्याय मिळावा म्हणून साहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कायद्याची तरतूद करून दिलेली आहे. तर मी मान्य पत्रकार साहेबांना म्हणतो की तुम्ही बाबासाहेबांच्या घटनेचे, कायद्याचे पालन करा. विनाकारण त्रास देऊ नका. माझ्या व माझ्या कुटुंबियांना ह्यामुळे भरपूर त्रास झालेला आहे. जेणेकरून आज रोजी मला माझ्या मानसिकतेमध्ये बदल सुद्धा झालेला आहे. कालपासून तुम्ही ज्यावेळेस हे पत्र टाकल्यापासून मीडियामध्ये, तुम्ही कृपया करून तुम्हाला परत विनंती करतोय की ती आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकावी. जे बी आहे तुम्ही न्यायालयासमोर तुमची बाजू मांडा. मी बी बाजू मांडायला तयार आहे. बिचारा गरीब महिलेला सुद्धा तुम्ही जाऊन वारंवार त्रास देऊ नका. त्याची बी बदनामी होत आहे. त्याची पोस्ट काढून टाका त्या महिलेची बी. त्याला मी बोललेले आहे त्या महिलेला सुद्धा, आणि त्याला मी सरळ लिहून दिलेलं आहे. परत एकदा सांगतो की त्यांची सर्व जबाबदारी माझी आहे. त्यांची पैशाला त्यांनी जे बी मला अनामत वगैरे दिले असतील, लिहून दिले असतील, त्याचे सर्व पैसे मी परत करण्याची माझी तयारी आहे त्यांच्या ऐवजी. एवढं बोलू इच्छितो. सर्वांना आणखी माझी विनंती आहे की असल्या गैर अफवांवर विश्वास ठेवू नका. तसला माणूस नाही. एक सामान्य माणूस आहे, कायद्यानं जाणणारा माणूस आहे आणि मी कायद्यापुढे जाणारा बी माणूस नाही. एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद.